गर्दीतून जीव मुठीत धरून प्रवास करणं हे तर मुंबईकरांच्या पाचवीलाच पोचलेलं. तरीही मुंबईकरांनी भाडेवाढ सहन केली. आता रेल्वे बजेटमध्येही मुंबईकरांना म्हणावं तसं काहीच मिळालं नाही. मुंबईकरांना रोज कुठल्या दिव्यातून जावं लागतं आणि त्यांच्या किमान अपेक्षा काय आहेत त्यावर ही थोडीशी खुसखुशीत आणि मार्मिक टिप्पणी. मला आपोआप गर्दीनं ढकलून गाडीत चढवलं तरी चालेल. शरीर आत जावं, एक पाय बाहेर, छत्री टोचते आहे असं नको. चौथी सीट देताना इतरांनी माझ्यावर उपकार केल्यासारखं पाहू नये. मी तिसऱ्या सीटवर असताना मला सरक केले असं म्हणून पाहू नये. मी स्वतःहून सरकेन. मी 2 सीट्सच्या मध्ये उभा असताना रॅकवर सामान ठेवण्यासाठी माझा हमालासारखा वापर करू नये. मी चौथ्या सीटवर असताना माझ्या खांद्याचा सीट समजून वापर करू नये. दादरपर्यंत श्वास गुदमरतो. मी उठण्याआधी पिंडाभोवती कावळे जसे नजर ठेवून असतात तसं उभ्या प्रवाशांनी करू नये. लेडीजनी लेडीज डब्यातनं प्रवास करावा. गर्दीच्या वेळी धक्का लागला तर सती सावित्रीचा आव आणून तिरसटासारखं पाहू नये. कुठल्याही राज कपूरनं गर्दीच्या वेळी आपल्या वैजयंती मालेला जनरल डब्यात चढवून तिच्या भोवती हाताचं कड करून उभं राहू नये. चौघांची जागा अडते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.